नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये बघूयात की आता मात्र घरी जो काही सावकार आलेला असतो आणि त्याने पूर्णपणे अगदी धुमाकूळ घालून ठेवलेला असतो आणि सर्व काही सामान तर त्याने आपल्या गुंडांच्या मदतीने फेकून तर दिलेलं असतं, परंतु आता आईच्या हाताला आणि अवंतिकाच्या हाताला सुद्धा जबरदस्ती करून बाहेर ढकलण्यात आलेलं असतं। तेव्हा आता अवंतिका रडतच सौमित्रीला फोन करते। हॅलो सोमी, अरे तू कुठे आहे? कुठे जेथे असतील तेथे लगेच घरी निघून ये। अवंतिका खूप टेन्शनमध्ये असते। तर सौमित्र आता अवंतिकाचा तो आवाज ऐकून विचारतो की अगं अवी काय झालं? तू का रडतेस? तर अवंतिका रडतच म्हणते की सौमी सगळं काही संपलं। अरे सगळं काही संपलं, ज्या माणसाकडून आपण कर्ज घेतलं होतं तो माणूस गुंड घेऊन घरी आला। अरे सगळी काही मुदत संपली, आपल्या आशीर्वाद बंगल्याची आज बोली लागणार आहे। सगळं काही संपलं म्हणून अवंतिका आता खूप मोठमोठ्याने रडत असते। तर हे ऐकून आता सौमित्राला आणखीन राग येतो आणि तो बोली लावणार काय समजतो तो स्वतःला, असे सौमित्र म्हणतो। तर अवंतिका म्हणते की हे बघ सौमित्र, तू ऐकून घे, आता हे सगळं काही गोष्टी बोलण्याची आणि विचार करण्याचा अजिबात वेळ नाही। तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये। अरे इथे खरंच मला इतकी भीती वाटते, कारण हे सगळे काही लोक दादागिरी करतात। अरे सगळ्यांना जबरदस्तीने ओढून घराच्या बाहेर काढतात। काही कर सौमी, तू पटकन घरी पोहोच। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो हो मी आलोच अवंतिका, तू काही काळजी करू नको। तर अवंतिका म्हणते की हो सौमित्र तू लवकर ये प्लीज। तर सौमित्र आता फोन ठेवतो आणि आमच्या घराला असं कोणी जबरदस्तीने नाही हिसकावून घेऊ शकत, म्हणून तो लगेच आता गाडीमध्ये बसतो आणि घरी यायला निघतो। त्यानंतर मात्र इकडे ओवी ही खेळ खेळत असते आणि आता जानकीने मात्र सायजीच्या हातातील ते कडं आता इकडे तिने घेऊन आलेली असते आणि ते कडं मात्र ती हातामध्ये घेते आणि त्या कड्याबद्दल अगदी बारकाईने ती विचार करत बसलेली असते की नक्की या कड्यामध्ये असा कोणता अर्थ दडलेला असेल, नाना नक्की ह्या कड्याबद्दल काय सांगत असतील बरं। या सर्वाचा एकदा बारीक अगदी त्या कड्याकडे लक्ष देऊन विचार करत असते, नेमकं या कड्यामध्ये काय असेल बरं, नाना नेमकं मला असं काय सांगत असतील, सारखं सारखं ते कड्याबद्दल का बोलत असतील, नक्की ह्या कड्यामध्ये असं कोणतं सत्य दडलेलं आहे। अगदी बारकाईने ती लक्ष देत त्या कड्याला पाहते आणि जेव्हा मात्र ती कड आपल्या हातामध्ये इकडून तिकडून असं फिरून पाहते, तेवढ्या मात्र त्याच्यावर जो काही तो 268 नंबर आहे तो मात्र जानकीला आता सापडतो। जानकी आता त्या नंबरकडे अगदी बारकाईने पाहत, तर जानकी त्या नंबरला पाहत असते की 268 नेमका हा नंबर कसला असेल बरं, हा बँकेचा पासवर्ड असेल का? पण नाही, तो तर 4च क्रमांकाचा आहे। आणि जानकी आता विचार करते की नाना तर म्हणतच होते की कडक कुलूप किल्ली, मग कड्यावर तर हा क्रमांक आहे, तर कुलूप आणि किल्ली ह्याचा काय अर्थ असेल? आणि जोगती सुद्धा मला हेच सांगत होते की माझं जे काही उत्तर आहे ते हातातील त्या सोन्यामध्ये दडलेलं आहे, जे काही हातातील सोनं आहे तर ते हे कडच आहे। मग 268 हे उत्तर असेल का? पण नेमकं कशाचं हे उत्तर असेल म्हणून जानकी आता खूप असा विचार करायला घेते आणि समोर ओवी आता वर काहीतरी फेकत असते आणि तिचा खेळ मात्र सुरू असतो। तेव्हा जानकी पुन्हा त्या कड्याकडे पाहते आणि देवाला हात जोडते की देवा, तू एकतर क्ल्यू दिला, परंतु आता पुढे काय असेल त्याचा मला काहीतरी असा संकेत दे, मार्ग दाखव। नक्की हे सर्व काय असेल? कुलूप किल्ली कड, हे सोन्याचं कड 268 हे नक्की काय असेल? तेव्हा आता ओवी जे काही खोट्या कॉइनशी खेळत असते तेव्हा मात्र ते काही तिच्या हातात अगदी खाली पडतं आणि ते कॉइन मात्र आता जानकीच्या पायाशी येतं। जानकी ते आता कॉइन उचलते आणि तेव्हा मात्र आता जानकीला जे काही कॉइन असतं तर ते खोटं ऐश्वर्याने तिच्या कपाळाला चिटकवलेलं असतं की जेव्हा जानकीने तिची गाडी ही साफसफाई म्हणजे करून दिलेली असते, क्लीन करून दिलेली असते आणि तेव्हा तिने ते खोटं नाणं जानकीच्या कपाळाला चिटकवलेलं असतं। त्या क्षणाची आता जानकीला आठवण होते आणि जानकी तेव्हा तिला म्हटलेली असते की हे बघ, ह्या खोट्या नाण्याला जे काही लागलेलं माझ्या कुंकुवाची शपथ आहे, ज्या घरातून तू आम्हाला बाहेर काढलं माझ्या पतीसह माझ्या मुलीसह, मग ताट माने नाही ना वाजत गाजत मी पुन्हा त्या घरात आले तर मी सुद्धा नावाची जानकी नाही। तेव्हा आता जानकी त्या कॉइन कडे बघत हा सर्व विचार करत असते। तर तेवढ्यात ओवी म्हणते की आई तो कॉइन मला दे ना। तर जानकी आता लगेच ओवीला म्हणते की हा कॉइन तू का खेळायला घेतला असेल? अगं हा कॉइन मी देवघरात ठेवलं होतं, ही तुला माहिती आहे ना। तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगं मला खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणून मी याच्यासोबत छापाकाटा खेळत होते। त्यावर आता जानकी चिडलेली असते। ओवीला म्हणते की ही खेळण्याची वस्तू आहेस का? अगं जर खेळायचं असेल तर तुला दुसऱ्या वस्तूने खेळ आणि अभ्यासाला बस जा बरं। तर जानकी आता भडकलेली असते। तर ओवी म्हणते आई तू माझ्यावर का चिडते बरं? माझ्याच त्या बिझनेस गेम मधील कॉइन आहे, ते दे इकडे आई, मला ते खेळायचं। म्हणून ओवी तिच्या हातातील कॉइन घेत असते। तर जानकी आता ते कॉइन द्यायला तयार नसते। ओवीला म्हणते की हे बघ
कॉईन मी देव्हाऱ्यात ठेवलं होतं आणि याचा अर्थ काय होतं की हे खूप महत्त्वाचं कॉईन आहे, कळलं का तू? आणि त्याला हात लावण्याची मात्र काही गरज नाही. तर ओवी म्हणते की आई दे ना ग, परंतु जानकी म्हणते की नाही, अजिबात नाही, नाही मिळणार. परंतु ओवी मात्र आता जानकीच्या मागे जाते आणि जानकीच्या हातातून ते कॉईन ती हिसकवत असते. जानकी द्यायला तयार नसते. जानकी म्हणते की ओवी ऐकत जा, परंतु आता दोघींच्याही झटापटीत मात्र ते कॉईन डायरेक्ट देवघरात जाऊन पडतं. म्हणजे आता जानकीला देवघरात जे काही सत्य दडलेलं आहे, जे काही पुरावे दडलेले आहे, तिथपर्यंत देवाने मार्ग दाखवलेला असतो. म्हणजे हा सुद्धा जानकीला एक खूप मोठा असा चमत्कार होतो. देवाची जी काही लीला आहे तर ती आपल्या जानकीच्या पाठीमागे असते आणि ते कॉईन आता तेथे देवघरात पडलेलं आहे. तर ते जानकी आणि ओवी पाहतात. मित्रांनो, होतं तर काय, ते कॉईन डायरेक्ट आता त्या लॉकरच्या तेथे त्या आतमध्ये जाऊन पडतं. बरोबर आता जी काही फट असते तर त्या फटीतून ते कॉईन आत जाते आणि जानकी मात्र आता तेथे हे लॉकर उघडून काढायला जाणार असते. तेव्हा आता जानकी ओवीला चिडते की काय इतका हट्टीपणा करतेस ग ओवी, मी तुला सांगितलं होतं ते कॉईन माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणून जानकी आता देवघरामध्ये ते कॉईन शोधत असते. तेव्हा आता जानकीने संपूर्ण आता देवघरामध्ये अगदी आपल्या हाताने ते शोधत असते आणि तीच त्यावेळेस त्या देवघराच्या लॉकर जवळ येत असते. इकडे मात्र आता पूर्णपणे धुमाकूळ आता ह्या गुंडांनी घालून ठेवलेला असतो. सावकाराने सगळं काही सामान आता आपल्या गुंडांच्या मदतीने बाहेर फेकून दिलेलं असतं आणि सारंगला सुद्धा आता गुंडांनी धरलेलं असतं. सुमित्रा, ऐश्वर्या सगळेजणी अगदी जोरजोराने ओरडत असतात. अवंतिका, नाना हे सगळे जण हे सगळं काही त्यांना सहन होत नसतं. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात अशी ओरडते की सारंग, हो माझं कंबर दुखतंय. आणि सारंग तर लगेच आता गुंडांनी पकडलेला असतो तरी सुद्धा ऐश्वर्यासाठी धावत येतो. जोरात ओरडत असते की अहो सारंग, माझं कंबर इतकं दुखतंय, मला उभं सुद्धा राहता येत नाही. सारंगला असं वाटतं की नक्की ऐश्वर्याला काय झालं, म्हणून तो आता गुंडांच्या तावडीतून अगदी पळतच येईल आणि त्या गुंडांना म्हणतो की थांबा जरा, यांना बसून द्या. आणि तो ऐश्वर्याला लगेच तेथे सोफ्यावर बसवतो आणि त्या गुंडांना म्हणतो की त्यांची कंबर दुखते, तुम्हाला दिसत नाही का, थांबा जरा. तेव्हा आता तो सावकार म्हणतो की अरे ती नाटक करते, बाहेर काढा तिला. तेव्हा मात्र आता सावकार सुमित्राच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत बाहेर आणत असतो. तेव्हा सारंगला सुद्धा सगळे गुंड धरतात आणि त्याला सुद्धा बाहेर ओढतात. तेव्हा आता सावकार सुमित्राच्या हाताला धरून तिला बाहेर आणतो आणि अगदी जोरात ढकलून देतो. तेव्हा आता जेव्हा सुमित्रा ही ढकलत खाली पडणार तोच लगेच आपला ऋषिकेश धावत येतो आणि आपल्या सुमित्रा आईला धरतो, पडण्यापासून वाचवतो. तेव्हा मात्र सुमित्रा रडतच आपल्या ऋषिकेशचा हात धरते आणि वर अशी अलगद उभी राहून पाहते. तेव्हा आता ऋषिकेशला बघून तिला आनंद होतो. तर सारंगला जेव्हा गुंड बाहेर आणतात तेव्हा सारंग सुद्धा आता ऋषिकेशने येऊन आईला धरलं हे पाहतो. आईला ढकलून दिलं हे बघून मात्र ऋषिकेशचा राग इतका अनावर होतो आणि त्या सावकाराकडे आता तो रागाने पाहतो. सुमित्रा आता खूप अशी रडत असते. ऋषिकेश आता त्या गुंडांची चांगली धुलाई करणार असतो. त्यानंतर आता ओवी ही इकडे कॉईन शोधत असते आणि जानकी सुद्धा. जानकी म्हणते की काय ग ओवी, किती हट्टीपणा करशील, मी तुला सांगितलं होतं ना ते कॉईन किती महत्वाचं आहे म्हणून. आणि शोधता शोधता आता जानकीला मात्र जे काही देवघराचं लॉकर आहे तर ते तिच्या हाताला लागतं. तेव्हा आता जानकी अगदी बारकाईने पाहते आणि ओवीला म्हणते की ओवी अगं हे काय आहे ग. तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगं माहिती नाही, परंतु काहीच कशाचं तरी ते कुलूप असेल. तेव्हा आता जानकी बारकाईने विचार करते की कुलूप. ओवी कुलूप म्हटल्यानंतर जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि जे काही नानांनी तिला सांगितलेलं असतं की कुलूप कुलूप, त्या क्षणाची तिला आता आठवण होते आणि नाना कडक कुलूप किल्ली याबद्दल बोलत असतात. तेव्हा जानकी अगदी बारकाईने विचार करते की कडक कुलूप किल्ली. आणि तेव्हा ज्योतिनीने जे काही तिला संकेत दिलेला असतो, सांगितलेलं असतं, लक्ष ठेवून ऐक, अगं तुला जी काही कुलपाची किल्ली आहे ती सापडत नाही, जरा शोध. ढोल वाजे ताशासह कळसावरती प्रकाश पडतो, उजळतो देव्हारा. तेव्हा हे सर्व काही आठवण होऊन जानकीला मात्र अगदी तिच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिच्या डोळे अगदी भरून येतात. गाभारे ढुंडाळले झाले मथुरा काशी, जर सापडली माझे देवीच्या पायाशी, असं ज्योतिनाईने जो काही संकेत आता जानकीला दिलेला असतो. तर बारकाईने जानकी त्या सर्वाचा विचार करते. कोढं पडलेलं सुटत नाही, कुलपाची किल्ली सापडत नाही, जिथे शोधायला पाहिजे तिथे कोणी शोधत नाही. म्हणून जानकी आता ते कडं अगदी बारकाईने ते कुलपासमोर धरते आणि विचार करत असते. माऊलीने दिलं धन्याने विकलं, हातातील सोन्यातच तुझं उत्तर दडल्या. सगळ्याचा आता जानकी बारीक विचार करते की कडं कुलूप किल्ली. आणि तेव्हा मात्र आता जानकी या सर्वाचा विचार करून अगदी खुश होते. नाना शेवटी माझं हे कोडं सुटलं म्हणून तिला आता इतका आनंद होतो. आणि शेवटी देवानेच आता जानकीला इथपर्यंत पोहोचवलेलं असतं. आपला आशीर्वाद बंगला जेव्हा संकटात असतो तेव्हा जानकीला मात्र
इकडे कोड्याचं उत्तर सापडलेलं असतं आणि ओवी आता हे सर्व पाहते. जानकीला इतका आनंद होतो, तिचे डोळे अगदी आनंदाने अश्रू भरून येतात. त्यानंतर आता इकडे आपल्या सुमित्रा आईची जी काही अवस्था यांनी केलेली आहे, तर म्हणून सुमित्रा खूप अशी रडत असते. परंतु ऋषिकेशला मात्र आताही सहन होत नाही. तो आपल्या आईला धरतो आणि आता मात्र तो त्या गुंडाची चांगली धुलाई करायला येतो. एक सनकणी आता त्या सावकाराच्या कानामागे देतो आणि त्याची गचंडी धरून त्याला चांगला ओढतो. त्याने इतकी त्या गुंडाची धुलाई केलेली असते, डायरेक्ट तो आता सुमित्राच्या पायाशी त्याचं डोकं ठेवून आपटतो. तेव्हा तो गुंड डायरेक्ट सुमित्राच्या पायाशी येऊन पडतो. तेव्हा जे काही बाकीचे गुंड आहेत तर ऋषिकेशवर लगेच काट्या घेऊन धावून येतात. ऐश्वर्या, सारंग, आजी, अवंतिका ही सगळेजण बाहेर येतात आणि हे सगळं काही आता बघून त्यांना सुद्धा आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ऋषिकेश त्या एकेकाची सुद्धा चांगली धुलाई करतो. तर सुमित्रा अगदी अभिमानाने आपल्या ऋषिकेशकडे डोळे भरून पाहत असते. त्यानंतर आता इकडे जानकी लगेच ते कुलूप पाहते. तेव्हा जानकी लगेच 268 असा नंबर दाबते आणि शेवटी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण इतक्या दिवसातून आतुरतेने वाट पाहत होतो, तर ते जानकीने आज ते कुलूप उघडलेलं असतं, म्हणजे आपल्या देवघराचं. जानकी त्या देवघराचा नंबर टाकते आणि शेवटी देवघर असं उघडलं जातं. जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि त्या कुलूप उघडून जे काही आत त्यात हात घालते, तर त्यामध्ये मात्र मित्रांनो आपल्या नानाने जे काही आपलं मृत्यूपत्र आणि प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स करून ठेवलेले असतात, तर ते पेपर्स मात्र आपल्या जानकीला त्यात सापडतात. जानकी ते पेपर्स घेते आणि पाहत असते. जानकीला आता ते पेपर्स वाचून एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण जे काही नानांचं मृत्यूपत्र ऐश्वर्याने खोटं बनवलेलं असतं, परंतु हे मृत्यूपत्र मात्र आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स काही वेगळे असतात. ओवी आता जानकीकडे पाहतच असते. जानकीला इतका आनंद होतो. जानकी आता ते पेपर्स आपल्या उराशी धरते आणि तिच्या डोळ्यातून खूप असे आनंद अश्रू आलेला असतो, कारण जे काही ऐश्वर्याने आतापर्यंत खोटं वागून जे काही आपल्या जानकीला त्रास दिलेला असतो, तर त्याचं आता हे पेपर्स पाहून जानकीचं सगळं काही पांग फिटते. आपल्या आईला आनंद होतो हे बघून ओवीला सुद्धा खूप आनंद होतो. जानकीला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशच्या अंगावर ते गुंड परत आतमधून धावून येतात आणि ऋषिकेशला पकडतात. तेव्हा आता तो खाली पडलेला जो काही त्यांचा मेन सावकार आहे, तर तो आता सुमित्राच्या पायाशी लोळून घेऊन असतो. तेव्हा आता लगेच उठतो आणि ऋषिकेशकडे पाहत असतो, कारण ऋषिकेशला आता त्या गुंडाने पकडलेलं असतं. तेव्हा सारंग सुद्धा खूप घाबरतो आणि सुमित्रा सुद्धा आता सर्वांना मात्र ऋषिकेशची काळजी वाटते. ऋषिकेश तरी सुद्धा घाबरत नसतो, तरी सुद्धा आता तो सावकारावर धावून येत असतो. सावकार आता ऋषिकेशकडे पाहत असतो, तर सुमित्राला आपल्या ऋषिकेशची काळजी लागते. त्यानंतर आता इकडे जानकी ते पेपर्स पाहते आणि ओवीला असे घट्ट मिठी मारते, तिचा एक गोड पापा घेते. तेव्हा आता ओवी आणि जानकी धावतच आपल्या पुन्हा देवघराजवळ येतात आणि जानकी ओवीला म्हणते की अगं, इतक्या दिवस आपलं घर वाचवण्यासाठी आपण देवाला म्हणत होतो की काहीतरी मार्ग दाखव म्हणून. अगं ओवी, खरंच मार्ग आपल्या समोरच होता. जानकीच्या बाबतीत जो काही चमत्कार झालेला असतो, तो काही अगदी अंगाला काटा येईल असा खरंच हृदयस्पर्शी असतो. देवाची लीला काही निराळीच असते, आता यातून आपल्याला दिसून येतं. आणि जानकी आणि ओवी दोघी अगदी आनंदाने देवाला हात जोडतात आणि देवा, तुझी लीला खरंच काहीतरी निराळी आहे. खरंच तू आम्हाला चमत्कार घडवला, अगदी मनापासून तुझे तेव्हा ओवी सुद्धा खुशून म्हणते की थँक्यू 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 देवबाप्पा. दोघेही मायले की देवाला हात जोडतात, मनोभावाने देवाची प्रार्थना करतात, कारण आपला आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी जानकीकडे आता एक खूप मोठा असा पुरावा आलेला असतो. आतापर्यंत आपल्या नानांनी जानकीला जे काही सांगितलेलं असतं, त्या कड्याचं आज सत्य उलगडलेलं असतं, ते पण आता ऐन वेळेस. तेव्हा आता जानकी देवाला नमस्कार करते आणि घड्याळाकडे तिचं लक्ष जातं. तेव्हा जानकी घाईने उठते. अगं ओवी, 4 वाजत आले ग. त्यामुळे ओवी, अगं आशीर्वाद बंगल्याचा लिलाव सुरू होण्याच्या अगोदर मला तेथे जाणं खूप असं गरजेचं आहे, म्हणून मी आले ग बाळा, असं म्हणून जानकी आता जायला निघतेच तो सगुना धावत येते. वहिनी, आहोत चला तिकडे पटकनी, तिकडे खूप मोठा असा तमाशा सुरू आहे. खूप मोठा राहाडा झाला. तर जानकी म्हणते की राहाडा? अगं कसला राहाडा सगुना, काय बोलतेस ग तू? तेव्हा सगुना म्हणते की मला यांचा म्हणजे गुलाबचा फोन आला होता आणि ते सांगत होते आशीर्वाद बंगल्यामध्ये कोणते तरी असे गुंड शिरले आणि ते गुंड आपला सगळं काही अगदी बंगला रिकामा करतात. आईला सुद्धा ढकलत म्हणतात आणि चला वहिनी परत, पटकन लवकर चला हो. म्हणून सगुनाच्या जीवाची सुद्धा आता दगमग सुरू असते. तर जानकीला आता आईंची काळजी वाटते, तर ती विचारते की आईंना काही लागलं तर नाही ना? तेव्हा आता सगुना म्हणते की कुणाला किती लागलं हे मला माहिती नाही, परंतु ऋषिकेश दादांनी मात्र ऐन वेळेस येऊन आईंना वाचवलं एवढं मला माहिती आहे. परंतु आता मात्र आपले ऋषिकेश दादा गुंडांना मारतात, त्यामुळे काही असा अनर्थ घडण्या अगोदर प्लीज आहो वहिनी लवकर चला. तेव्हा मात्र आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते
की सगुणा तू ओवीजवळ थांब, तोपर्यंत मी जाऊन येते. सगुणा म्हणते की हो हो मी ओवीजवळ थांबते. आणि जानकी आता धावतच अगदी एक दुर्गाचा अवतार घेऊन तू तिकडे जायला निघते, कारण एक खूप मोठा पुरावा आता आशीर्वाद बंगल्याला वाचवण्यासाठी आपली जानकी धावतच घेऊन गेलेली असते. कारण आपल्या नानांना पूर्ण विश्वास असतो हे जे काही आता बंगल्याला वाचवेल ती केवळ आणि केवळ आपली जानकीच. नानांची जी काही आशा आहे ती जानकीने मात्र काही खोटी ठरवून दिलेली नसते. त्यानंतर जानकी धावतच तिकडे निघते. पण इकडे मात्र आता तो सावकार ऋषिकेशला जोराने आता एक सणकणी कानामागे द्यायला सुरुवात करतो. आणि तेवढ्यात मात्र आता जो काही आपला लक्ष्मण सारखा धावत येणारा भाऊ आहे सौमित्र मात्र धावत आलेला असतो आणि आपल्या ऋषिकेश दादावर हात उचलणाऱ्या गुंडाचा तो हात धरतो. तेव्हा आता हा गुंड सौमित्राकडे रागाने पाहत असतो. तेव्हा आता सौमित्राला सुद्धा आता आनंद होतो की आपल्या भावासाठी आपला लक्ष्मण सारखा सौमित्र धावत आलेला असतो आणि शेवटी आपल्या भावाला तो वाचवतो. सौमित्र रागाने आता त्या गुंडाच्या कानामागे देतो आणि त्याची धुलाई करतो. तेव्हा ऋषिकेश सुद्धा ज्या गुंडांनी त्याला धरलेला आहे त्यांची सुद्धा चांगली धुलाई करतो आणि त्यांना अगदी झिडकारून देतो ज्यांनी त्या गुंडांना पकडलेलं असतं त्यांची. तेव्हा सौमित्र आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांना खुणावून मात्र आता दोघेही त्या गुंडावर अगदी धावून जातात. बैलासारखा ऐश्वर्याचा ऐकणारा सारंग मात्र अगदी माठ्यासारखं बघत उभा राहिलेला असतो. आणि ऐश्वर्या सुद्धा अवंतिका आणि सुमित्रा यांना आता आनंद होतो, कारण आता आपले ऋषिकेश आणि सौमित्र शेवटी एकत्र येऊन आता या गुंडांची धुलाई करत असतात. अगदी मारपीट तेथे सुरू होते. ऋषिकेश आता जोरात एक आपला सणकणी हात वर उचलतो आणि त्या गुंडांना चांगलं मारत असतो. सौमित्राच्या हातामध्ये काठी असते आणि तो सुद्धा चांगला मारत असतो. परंतु तेवढ्यात मात्र तेथे आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना घेऊन येतात आणि थांबा थांबा येथे काय चाललं हे बंद करा असं म्हणतात. अगोदर हे सगळं काही थांबवा असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. तर ऋषिकेशने चांगला असा त्या गुंडांच्या थोबाडीत त्याची गोचंडी धरून त्याला पकडलेलं असतं. तेव्हा आता घरातील सर्वजण अगदी धक्क्यानेच हे पाहत असतात आणि पोलीस सुद्धा इथे आलेले आहे, म्हणून आता ऐश्वर्या तर खूप अशी घाबरते. तेव्हा सौमित्र आपल्या हातातील काठी फेकून देतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की सर बरं झालं तुम्ही येथे आलात, कारण आम्हाला आमच्या घरातून अगदी जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले, तुम्ही काहीतरी अशी ऍक्शन घ्या. आता लगेच तो सावकार म्हणतो की नाही इन्स्पेक्टर साहेब आम्ही तसं काही केलेलं नाही. जी काही नोटीस आहे तर ती नोटीस आता इन्स्पेक्टर साहेबांना तो गुंड दाखवतो आणि हे बघा आम्ही यांना कालच नोटीस दिली होती पण तरी सुद्धा ह्या लोकांनी काही घर खाली केलेलं नाही. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ती नोटीस पाहतात, चेक करतात. तेव्हा आता सर्व काही पेपर्स वाचल्यानंतर मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सर्व रणदिव्यांकडे पाहत असतात आणि त्यांना ते पेपर दाखवत म्हणतात की हे बघा हे सर्व काही लीगल पेपर मी चेक केले, ते पाहिले आणि रिअल कॉपी सुद्धा मी वाचलेली आहे. जे काही तुमचं हे आशीर्वाद बंगला घर आहे ना ते सारंग रणदिवे यांनी या सावकाराकडे गहाण ठेवलेला आहे आणि त्यांनी त्यांचे पैसे परत न केल्यामुळे आज ह्या घराचा जो काही लिलाव होणार होतो तो शेवटी होणारच आहे. हे ऐकून मात्र आता ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा. सावकार तर अगदी खुश होऊन ऋषिकेशकडे पाहत असतो. हा माठ्यासारखा सारंग मात्र खाली मान घालून रडत असतो. जे काही केलं त्याच्यामुळे आज मात्र ही सर्वांना भोगण्याची वेळ आलेली असते आणि ही ऐश्वर्या कपटी ऐश्वर्या नागिनी सारखी पाहत असते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा हा जो काही लिलाव चालू आहे त्यामध्ये जर कोणी आडवं येऊन आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तेव्हा आता हे ऐकून मात्र सर्व रणदिवे फॅमिलीला आता एक खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या मात्र ठोंब्यासारखी पाहत असते आणि आजी तिच्या बाजूलाच उभी असते. तेव्हा आता शेवटी ऋषिकेशला आपले हात खाली करावे लागतात आणि सौमित्रला सुद्धा. तर ऋषिकेश रागाने आता ह्या सारंगकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता सौमित्र घाईने आतमध्ये जातो घरामध्ये आणि आपल्या नानांना तो बाहेर घेऊन येता. नाना सुद्धा आता जे काही बाहेर घडलेला प्रसंग आहे तो पाहून मात्र नानांचे डोळे भरून येतात. नानांना खूप असं वाईट वाटत असतं, कारण जे काही बघायला त्यांची अवस्था असते ती काही त्यांना साथ देत नसते. नानांना आता जे काही दृश्य आहे ते बघून खूप मोठा एक धक्का बसतो. शेवटी आता सर्वजण बाहेर येतात आणि सावकार लगेच त्या घराला कुलूप लावतो. आज मात्र ह्या ऐश्वर्या आणि सारंगमुळे आशीर्वाद बंगल्याला कुलूप लागलेलं असतं. ज्या घरातील लक्ष्मीला बाहेर काढलेलं असतं आज मात्र तिच्या पायगुणामुळे या घरावर ही अवस्था अशी झालेली असते आणि शेवटी सावकाराने ते पूर्ण घर खाली करून त्या आशीर्वाद बंगल्याला अगदी ताळा ठोकलेला असतो. नानांनाही काही पगवत नसतं. नाना नाही नाही असं करत असतात, कारण कधी न पगवणारा हा दिवस मात्र ही वेळ मात्र त्यांच्यावर आज आलेली असते. अवंतिका आता ह्या
सारंगकडे सुद्धा पाहत असते आणि सुमित्रा आता खूप रडत असते। सुमित्राची अवस्था जी काही होते ती अवंतिकाला काही बघवत नाही। सुमित्रा आता अवंतिकाकडे पाहतो आणि या सारंगकडे हा माठ्या तर अगदी खाली मान घालून रडत असतो। आज मात्र नानांचे डोळे भरून येतात, नाना सुद्धा रडत असतात आणि जी काही आशीर्वाद बंगल्याच्या दरवाजावर लावलेली आहे रणदिव्यांची ती पाटी, तेव्हा तो सावकार सुद्धा ती नावाची नंबर प्लेट सुद्धा काढतो आणि जो काही आपला तेथे खाली गॉगल पडलेला आहे तो गॉगल उचलतो आणि तोऱ्यात तो आपला गॉगल घालतो आणि ऋषिकेशकडे पाहत असतो। हातामध्ये रणदिव्यांची ती नावाची ती प्लेट असते आणि तोऱ्यात मात्र तो ऋषिकेशकडे पाहतो। तेव्हा सर्वांना इतकं वाईट वाटतं, सर्वजण अगदी खाली मान घालून उभे असतात। तेव्हा आता अगदी ऋषिकेशकडे बघत तो म्हणतो की चला अगदी खुश होऊन लिलावाला सुरुवात करा। ऋषिकेशला तर इतका राग आलेला असतो, परंतु ऋषिकेशचे मात्र हात पूर्णपणे आता बांधले गेलेले असतात कायद्यापुढे आणि लगेच तो मोठमोठ्याने हसतो आणि रणदिवे त्या पाटीकडे पाहतो आणि ती पाटी लगेच फेकून देतो। ऋषिकेशला भयंकर राग येतो, परंतु त्याला तो सर्व काही राग आपला आवरावा लागतो, आपल्या मुठीत बंद करून ठेवावा लागतो। त्याचे हात मात्र आज पूर्णपणे बांधलेले असतात, तरी सुद्धा आता तो त्या गुंडावर अगदी धावतच जातो। अवंतिका रडत असते, सारंग रडत असतो आणि सौमित्र सुद्धा। तेव्हा आता ऋषिकेश पूर्ण डोळे भरून आपल्या घराकडे पाहत असतो, आपल्या आशीर्वाद बंगल्याकडे, आणि आपली सुमित्रा सुद्धा रडतच आपल्या डोळ्यातील पाणी पुसत। तेव्हा आता नाना सुद्धा आता आपल्या घराकडे बघत खूप असे रडत असतात आणि मनात म्हणतात की हे सगळेजण घराचा लिलाव करायला निघाले, परंतु एकच महत्त्वाची अशी गोष्ट आहे की ज्याने हे सर्व थांबू शकतं। नानांना पूर्णपणे माहिती असतं, कारण नानांनी योग्य वेळी सर्व काही अगदी व्यवस्थित करून ठेवलेलं असतं आणि तेच मात्र आज या सगळ्यांच्या कामे येणार असतं, आपलं घर यातून वाचणार असतं। खरंच नानांना देवानेच त्यावेळेस जर बुद्धी दिली नसती तर आज मात्र यांच्यावर काय अशी अवस्था झालेली असते। अवस्था होऊन सुद्धा आता नानांना माहिती असतं एकच व्यक्ती आहे तर ते सगळं काही आता अगदी घेऊन येणार असते। नाना आपल्या जानकीची वाट पाहत असतात। जानकी, अगं ये ना, तूच आता या घराला वाचू शकते। माझी जानकी कुठे आहेस? अगं जानकी तू ये ना, म्हणून नाना अंतःकरणातून आपल्या जानकीची वाट पाहतात। तेव्हा मात्र आता ह्या सावकाराने पूर्णपणे लिलाव करण्यासाठी सर्व काही अगदी तेथे ज्यांनाही घर घ्यायचं आहे त्या व्यापाऱ्यांना अगदी बोलावून घेतलेलं असतं आणि सर्वजण मात्र आता या घराचा लिलाव तयार करण्यासाठी एकत्र बसतात। इन्स्पेक्टर साहेब सुद्धा असतात, सर्व काही अगदी कायद्याने होत असतं आणि ज्यांना ज्यांनाही घर घ्यायचं आहे तर ते तेथे सौदा करण्यासाठी येतात। तेव्हा आता जो काही सावकार आहे तर तो सावकार सर्वांना एकत्र जमवतो आणि सर्वांसमोर सांगत असतो की हे बघा, आज आपण ह्या रणदिव्यांच्या आशीर्वाद बंगल्याचा लिलाव करत आहे। पूर्वी हा बंगला सारंग रणदिवे यांच्या नावावर होता, तर सारंग खाली मान घालून रडत असतो। बाकी सर्वजण म्हणजे घरातील ऋषिकेश, सुमित्रा, अवंतिका, ऐश्वर्या हे सगळेजण अगदी तेथे उभे असतात आणि आपला घराचा जो काही लिलाव होत आहे तो आपल्या डोळ्यांनी पाहत असतात। सर्वजण आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांकडे रागाने पाहत असतात। तर सावकार पुढे म्हणतो, आता मात्र तो बंगला माझा आहे, त्यांचा राहिलेला नाही, त्याचे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहे, त्यामुळे चला मग आता इतका मोठा हा दिमागदार बंगला आहे त्याची आपण बोली सुरू करूयात। म्हणजे ज्यांना हा बंगला घ्यायचा आहे तर आता त्या किमतीला मात्र सुरुवात होत आहे। जर प्रत्येकाने आपापल्या मनात जी काही या बंगल्याची किंमत असेल तर ती सांगा, म्हणून आता आशीर्वाद बंगल्यावर जे काही आज लिलाव होण्याची वेळ आलेली आहे ती मात्र आलेली असते। सर्वांचे हात बांधलेले असतात, कोणी काही करू शकत नसतात, कारण हा लिलाव काही कोणीही थांबायला तयार नसतो, कारण हे जे काही होतं ते सर्व काही कायद्याने होते। परंतु आपली जानकी मात्र आता ह्या जे काही लिलाव होत आहे तर त्याच्यावर एक आता खूप मोठा चमत्कार करत धावतच येणार असते। आपल्या नानांच्या जे काही कड्याचं सत्य आहे तर ते याच वेळेस आता जानकीला उलगडलेलं असतं आणि जानकी मात्र धावतच आता इकडे सगुणाचं जे काही आहे ते ऐकून आपला आशीर्वाद बंगल्यासाठी वाचवायला धावतच येणार असते आणि त्यात मात्र आता इकडे ऋषिकेश सुद्धा हे सर्व पाहत असतो। तेव्हा आता सावकार तर अगदी खुश होऊन सर्वांना म्हणत असतो की हे बघा, मला माहिती आहे, कारण हे घर मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये नक्कीच अशी स्पर्धा होईल। तेव्हा आता सारंग अगदी रडत हे सर्व ऐकत असतो। सावकार लगेच खुश होऊन म्हणत असतो की चला आता सुरुवात तर करूयात या दिमागदार बंगल्याच्या बोलीसाठी, आणि याची पहिली बोली असेल 5.5 करोड। तेव्हा आता सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असतं, ऋषिकेशचे डोळे सुद्धा भरून येतात, आपले नाना सुद्धा रडत असतात, कारण आज आपण ज्या घरामध्ये राहत होतो आज त्याची बोली होते, म्हणजे काय त्यांच्या मनाला वाटत असेल। अगदी लहानपणीच्या आठवणी प्रत्येकाच्या याच्यात दडलेल्या होत्या आणि आज या घराचं काय होतं हे सर्वांना काही बघवत नव्हते। जे काही होत असतं तरी सारंग आणि
ऐश्वर्या यांच्या घोडचुकीमुळे, यांच्या अहंकारामुळे. आता बोली सुरू होती की पहिला जो काही हा माणूस आहे तर तो म्हणतो 6.5 करोड. जसजशी किंमत सांगितली जाते तसतसे सर्वांचे मन अगदी खचत असतात, सर्वांच्या डोळ्यात अगदी पाणी वाहत असतात. तेव्हा मात्र आता सावकार लगेच दुसऱ्या जो काही हा घेणार आहे तर त्याला उत्तेजित करत असतो की जो काही आता 6.5 करोड बोलणार आहे तर त्याच्याकडे बोट दाखवत म्हणतो की मला तर असं वाटतं की हा महाशय मात्र नक्की हा बंगला घेऊन जाणार, त्यामुळे पुढचं जो कोणी आहे बोला बोला लवकर बोला. तेव्हा आता लगेच पुढचा जो काही घेणारा आहे तर तो म्हणतो की 7 करोड. सावकार लगेच खुश होतो. 7 करोड, 7 करोड 1, 7 करोड, 7 करोड 2 असे जेव्हा म्हणतो तर त्यातील एक व्यक्ती म्हणतो की 8 करोड. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे आता महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.